मित्र-मैत्रिणींनो, ज्योतिषशास्त्रात प्रत्येक राशीला त्याची स्वतःची वैशिष्ट्ये आणि कमकुवतपणा असतात। यामुळे काही राशींना विशिष्ट आजार होण्याची शक्यता जास्त असते। राशीनुसार आजार आणि उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूयात। मेष रास। मेष राशीच्या लोकांना हृदयविकार, डोकेदुखी, ताप, सर्दी, खोकला आणि त्वचेचे आजार होण्याची शक्यता जास्त असते। उपाय: 1. संतुलित आहार घ्यावा, ज्यात फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्ये यांचा समावेश असावा। 2. नियमित व्यायाम करावा, ज्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांसाठी चांगले असते। 3. पुरेशी झोप घ्यावी, जेणेकरून शरीराला आराम मिळेल आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढेल। वृषभ रास। वृषभ राशीच्या लोकांना पोटाचे आजार, मळमळ, बद्धकोष्ठता आणि मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते। यासाठी त्यांनी निरोगी आहार घ्यावा आणि योग्य जीवनशैलीचा अवलंब करावा। उपाय: 1. निरोगी आहार घ्यावा, ज्यात फळे, भाज्या आणि तंतुमय पदार्थ यांचा समावेश असावा। 2. पुरेसे पाणी प्यावे, जेणेकरून शरीराला हायड्रेट राहील। 3. नियमित व्यायाम करावा, ज्यामुळे पचनसंस्थेसाठी चांगले असते। मिथुन रास। मिथुन राशीच्या लोकांना श्वसनाचे आजार, सर्दी, खोकला आणि अस्थमा होण्याची शक्यता जास्त असते। यासाठी त्यांनी धूम्रपान आणि मद्यपान टाळावे आणि स्वच्छ हवेत राहावे। उपाय: 1. धूम्रपान आणि मद्यपान टाळावे, जेणेकरून श्वसनसंस्थेवर ताण पडणार नाही। 2. स्वच्छ हवेत राहावे, ज्यामुळे श्वसनसंस्था निरोगी राहील। 3. नियमित व्यायाम करावा, ज्यामुळे फुफ्फुसांना चांगली कार्यक्षमता मिळेल। कर्क रास। कर्क राशीच्या लोकांना पोटाचे आजार, मळमळ, बद्धकोष्ठता आणि स्तन कर्क होण्याची शक्यता जास्त असते। यासाठी त्यांनी निरोगी आहार घ्यावा आणि योग्य जीवनशैलीचा अवलंब करावा। उपाय: 1. निरोगी आहार घ्यावा, ज्यात फळे, भाज्या आणि तंतुमय पदार्थ यांचा समावेश असावा। 2. नियमित व्यायाम करावा, ज्यामुळे पचनसंस्थेसाठी चांगले असते। 3. योग्य वजन राखावे, जेणेकरून स्तन कर्क होण्याचा धोका कमी होईल। सिंह रास। सिंह राशीच्या लोकांना हृदयविकार, मधुमेह आणि स्ट्रोक होण्याची शक्यता जास्त असते। उपाय: 1. संतुलित आहार घ्यावा, ज्यात फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्ये यांचा समावेश असावा। 2. नियमित व्यायाम करावा, ज्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांसाठी चांगले असते। 3. तणाव कमी करावा, जेणेकरून हृदयविकाराचा धोका कमी होईल। कन्या रास। कन्या राशीच्या लोकांना पचनाचे आजार, अपचन आणि पोटदुखी होण्याची शक्यता जास्त असते। यासाठी त्यांनी निरोगी आहार घ्यावा आणि नियमित व्यायाम करावा। उपाय: 1. निरोगी आहार घ्यावा, ज्यात फळे, भाज्या आणि तंतुमय पदार्थ यांचा समावेश असावा। 2. जास्त प्रमाणात पाणी प्यावे, जेणेकरून पचनसंस्था निरोगी राहील। 3. तणाव कमी करावा, जेणेकरून पचनावर परिणाम होणार नाही। तूळ रास। तूळ राशीच्या लोकांना मूत्रपिंडाचे आजार, मधुमेह आणि रक्तदाब होण्याची शक्यता जास्त असते। यासाठी त्यांनी निरोगी आहार घ्यावा आणि योग्य जीवनशैलीचा अवलंब करावा। उपाय: 1. निरोगी आहार घ्यावा, ज्यात फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्ये यांचा समावेश असावा। 2. जास्त प्रमाणात पाणी प्यावे, जेणेकरून मूत्रपिंड निरोगी राहतील। 3. योग्य वजन राखावे, जेणेकरून मधुमेह आणि रक्तदाबाचा धोका कमी होईल। वृश्चिक रास। वृश्चिक राशीच्या लोकांना जननेंद्रियांचे आजार, योनीतील संसर्ग आणि प्रोस्टेट कर्क होण्याची शक्यता जास्त असते। यासाठी त्यांनी स्वच्छता राखावी आणि नियमित आरोग्य तपासणी करावी। उपाय: 1. स्वच्छता राखावी, ज्यामुळे जननेंद्रियांचे संक्रमण होण्याचा धोका कमी होईल। 2. नियमित आरोग्य तपासणी करावी, जेणेकरून कोणतेही आजार लवकरच निदान होऊ शकतील। 3. योग्य जीवनशैलीचा अवलंब करावा, ज्यामुळे प्रोस्टेट कर्क होण्याचा धोका कमी होईल। धनु रास। धनु राशीच्या लोकांना सांधेदुखी, गठिया आणि सायटिका होण्याची शक्यता जास्त असते। यासाठी त्यांनी नियमित व्यायाम करावा आणि योग्य वजन राखावे। उपाय: 1. नियमित व्यायाम करावा, ज्यामुळे सांधे मजबूत राहतील।
2. योग्य वजन राखावे जेणेकरून सांध्यांवर ताण पडणार नाही. 3. निरोगी आहार घ्यावा ज्यात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी यांचा समावेश असावा. मकर राशीच्या लोकांना हाडांचे आजार, ऑस्टिओपोरोसिस आणि सांधेदुखी होण्याची शक्यता जास्त असते. उपाय: 1. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी युक्त आहार घ्यावा ज्यामुळे हाडे मजबूत राहतील. 2. नियमित व्यायाम करावा ज्यामुळे सांधे मजबूत राहतील. 3. योग्य वजन राखावे जेणेकरून सांध्यांवर ताण पडणार नाही. कुंभ राशीच्या लोकांना रक्तवाहिन्यांचे आजार, रक्तदाब आणि हृदयविकार होण्याची शक्यता जास्त असते. उपाय: 1. संतुलित आहार घ्यावा ज्यात फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्ये यांचा समावेश असावा. 2. जास्त प्रमाणात पाणी प्यावे जेणेकरून रक्तदाब नियंत्रित राहील. 3. तणाव कमी करावा जेणेकरून रक्तवाहिन्यांवर ताण पडणार नाही. मीन राशीच्या लोकांना पायदुखी, मधुमेह आणि मूत्रपिंडाचे आजार होण्याची शक्यता जास्त असते. उपाय: 1. निरोगी आहार घ्यावा ज्यात फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्ये यांचा समावेश असावा. 2. जास्त प्रमाणात पाणी प्यावे जेणेकरून मूत्रपिंड निरोगी राहतील. 3. योग्य वजन राखावे जेणेकरून मधुमेह होण्याचा धोका कमी होईल. मित्र-मैत्रिणींनो, कमेंटमध्ये तुमची रास कोणती आहे ते नक्की सांगा आणि तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.